श्री स्वामी समर्थ. असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ बालावस्थेत असताना कर्दळीवनात गुप्त झाले आणि त्याच कर्दळीवनात ते सुमारे 300 वर्ष प्रगाढ समाधी अवस्थेत होते. वाल्मिकी ऋषींप्रमाणे श्री स्वामी समर्थांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी आपले प्रचंड मोठे वारुळ निर्माण केले. त्या वारुळाजवळ कोणी गेलं तर त्यांना एक अनोखं कंपन जाणवायचं. कोणीतरी दिव्य शक्ती तिथे असल्याचा भास भक्तांना व्हायचा, पण त्याच्या मागचं रहस्य कुणालाच माहित नव्हतं. एक दिवशी असाच एक साधा लाकूड तोड्या जंगलामध्ये उपजीविकेसाठी लाकूड तोडायला गेला. तिथे गेला, भुकेलेल्या पोटी थकलेल्या अवस्थेत तो वारुळाजवळ पोहोचला आणि चुकून त्याची कुऱ्हाड त्या वारुळावर पडली. क्षणात वारुळाला भेगा पडला आणि त्यातून दिव्य स्वरूप प्रकट झाले, श्री स्वामी. त्यांना पाहून असं वाटत होतं की जणू सूर्यच पृथ्वीवरती आलाय, इतकं तेज होतं त्यांच्यामध्ये. त्यांना बघितल्यानंतर लाकूड तोडा थरथर कापायला लागला, डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो जमिनीवर कोसळला आणि म्हणाला की महाराज महाराज मला माफ करा, माझ्याकडून ही चूक झाली. श्री स्वामी समर्थांनी करुणामय नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले की वत्सा, आता काळ आला आहे मानव जातीसाठी मार्गदर्शन करण्याचा. तुझ्या हातूनच माझं आज प्रकटीकरण घडले. भक्त असं मानतात की कर्दळीवन हे पवित्र स्थळ आहे. इथूनच श्री स्वामी समर्थांनी जगासाठी दिव्य कार्याची सुरुवात केली म्हणून. श्री स्वामी समर्थ.